श्री स्वामी समर्थ कथा भाग 4। शेवटच्या क्षणी स्वामी धावून आले। एका गावात एक तरुण राहत होता। नोकरी नव्हती, घरची परिस्थिती बिकट होती। कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक काम अपयशी ठरत होते। निराश होऊन तो एके दिवशी म्हणाला, स्वामी, आता तुम्हीच माझा शेवटचा आधार आहात। त्या दिवसापासून त्याने रोज मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला। काही दिवसांनी त्याला एका शहरात मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं। आनंदाने तो निघाला, पण वाटेत त्याची बस बंद पडली। मुलाखतीची वेळ निघून जात होती। तो रडतच स्वामींचं नाव घेत बसला। तेवढ्यात एक अनोळखी माणूस कार घेऊन आला आणि म्हणाला, या, मी तुम्हाला सोडतो। तो वेळेवर मुलाखतीला पोहोचला आणि त्याची निवड झाली। काही दिवसांनी त्याने त्या अनोळखी माणसाचा शोध घेतला, पण त्या दिवशी त्या रस्त्यावर अशी कोणतीही कार गेल्याची नोंदच नव्हती। त्याच्या डोळ्यात अश्रू आले, स्वामी, तुम्हीच त्या रूपात माझ्यासाठी आलात। त्या दिवसापासून त्याचा विश्वास कधीच डळमळला नाही। जिथे सर्व मार्ग बंद होतात, तिथून स्वामी समर्थांचा मार्ग सुरू होतो। विश्वास ठेवा, ते भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत। श्री स्वामी समर्थ।